गणेशचा पुन्हा मित्र भेटलाय हॅमस्टर. मे महिन्यात चालू असं वाटतं आम्हाला. खरं गरमी जाम आहे यार. तर नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. मी चाललो आता मॉर्निंग वॉकला आणि आजचा काही चौथा दिवस आहे. हे जातोय रोज, चौथा दिवस आहे. आता जाऊया आणि 5:30चा उठलो होतो आणि आता 6:30 झाले. इथं 6:30 झालेत मला. म्हणजे अलार्म लावला होता पण आता झोप पण तेवढी येते, काय करणार. किती 5:30चा एक लावलाय, 5:45 लावलाय, 6चा लावलाय, 6:15. आता 6:30 झाल्या. लगेच 5 मिनिटात लगेच तयारी केली पटकन. माझं तोंड धुतलंय, झालं. आता जाऊ चला आपण. आता उशीर पण झालाय, त्याची ब्लॉग पण कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो जस्ट आता घरातून निघाले मी आणि आता थोडा वेळात पोहोचेल तिकडे. आता रोडावरती कोण नाही अजून, सगळे हायवेला भेटले जातात. आणि या रोडला कोण असतात, त्या रोडने सगळे जातात. या रोडने शॉर्टकट, या रोडने हायवेला 10 मिनिटात पोहोचतो आपण. आज जाम झोप येते मित्रांनो मला. रात्री उशिरा झोपलो, मग सगळ्या जागेत नव्हते म्हणून झोप येते जास्त. मी जर काही तसं मॉर्निंग वॉकला रात्री लवकर झोपा, 9-10 वाजता पण सकाळी जागेल. चला, सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज खूप भारी होतो मित्रांनो. शांतता असतील ना रोडवरती, एकदम स्पष्ट आवाज ऐकायला सकाळचा. गाडी पण उशीर झाला आज. सर्व भाऊ आपले इथे भेटले. आता काय होतं बाई, किती वाजता चालते तुम्ही? 5 वाजता. 5 वाजता चालते ना. मला ना उशीर झाला, इथे 6:30 झाले. भाग मिळेल का भाग? उशीर 6:30 झाले मला. रात्री उशीर पूर्ण जागत नाही काय. बघा भाऊ 5 वाजता आपले आले. मग आता किती झोपलो मी? 9 वाजता ना, 4-4:30 झाला ना. हे बाई तो बघा समोर भारी झालं. काचा ब्लॉग असता. काचा ब्लॉग कोणी छाव मूवीचा बघितला नसतं लगेच जा चॅनल आपल्या, लगेच जा बघा. छान छान कमेंट करा. सर्वांना ब्लॉग आवडतोय. मोटिवेशन भारी भेटेल तुम्हाला त्याच्यातून. हा, त्यातून दादाने खूप मोटिवेशन भारी दिलं आपल्याला. भरते संदर्भात काय असेल ना, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपले आदर्श आहे. त्यांच्या मावण्यासारखे आपण प्रॅक्टिस वगैरे करतो. तेवढी नाही करू शकत, थोडाफार फुल फुलाची कडी या आपण थोडं प्रॅक्टिस करतो. हा, जर कोणी बघितलं तर लवकर जाऊ आपल्या चॅनलवर जा. राजसांग ब्लॉग चॅनल जाऊन विकी कौशल आपला छावा मूवीचा ब्लॉग बघा तुम्ही मित्रांनो. लवकर जावा आणि चॅनल कोण असं सबस्क्राईब करा लगेच. गाणे मस्त राहिले. गाणं ऐकून मोटिवेशन भेटतं. आणि कोणला मॉर्निंग वॉकला येऊन गाणे ऐकायची सवय सुद्धा कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि गाणे ऐकल्याशिवाय काय बोलतो, जुने गाणे. हा, जुने गाणे कोणाला आवडतात कमेंट पण सांगा. आणि शक्यतो सगळे जुने गाणे ऐकतात, नवीन गाणे कोण ऐकत नाही. नवीन गाणे मोटिवेशन नाही आणि विषय बदलतो. नवीन गाणे झोप येते. रनिंग करा, टेक करा, ठुकरा के मेरा पैर. तो भारी गाणे मोटिवेशन. हा ना, मुलीचा वागणं यासाठी. आता आपले गाण्यात नवीन असं बरं एवढं म्हणजे मोटिवेशन नाही भेटत आहे. लगेच सॅड सॉन्ग भेटत ना. असं पहिल्यातलं गाणं एकदम मोटिवेशन भेटत, म्हणजे ऐकलं की एनर्जी भेटते. माग ग्राउंड आहे हायवेच्या बाजूला, मोठा ग्राउंड आहे. मस्त बॅट बॉल उरक येतात. बॅट बॉल खेळायला मजा येते सकाळच्या. नॅचरल बघा केवढा भारी. सकाळ सकाळी पक्षी बिक्षी येतात, एवढं मस्त. सकाळी एवढी शांतता, पक्ष्यांना आवाज येतो. लोक शांतीसाठी कुठं कुठं जातात. आपल्या इथं जवळच आहे आपला परिसर नॅपच्यून मधून. तर आमची झाली रनिंग करून आणि वॉक करून आणि चाललो घरी. थोडा पोटला बसू, पाणी बिणी पिऊ मस्त. पाणी पिलं नाही सकाळपासून 2 तास झाले, अजून पाणी नाही प्यायलं भाई. बॉटल भरली नुसती. कशी भरलेली आज. आणि जरा असं गर्दी बघून छान वाटतंय. त्याने या रोडवरती जास्त कोण असतात, पण आज बरेच सुट्ट्या लागल्या. हा, 10वी-12वीच्या सुट्ट्या लागल्या. काल लास्ट पेपर 10वीचा बरोबर सुट्ट्या लागल्या भाई. टाइमपास करू नका, MS-SAT वगैरे करा. आणि माझे टायपिंग करा, स्किल शिका. स्किलला महत्व आहे. इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस करा जे काय असेल ते. आणि आता हे 3 महिने कोर्स करू शकता. नंतर काय नाही. जरा जूनला कॉलेज नव्हतं. हा, जून जुलै ऍडमिशन तुमची नवीन सुरुवात होणार आहे. आणि थोडं
सैन्याकडं लक्ष द्या. सैन्यबळ आपलं बारावी भारताचं आता जे पोरं पास होतील त्यांनी जर लक्ष द्यावे. अग्निवीर. स्फोट दाखव आपला छोटा. कोणता हा इथला पुढचा ना तो दाखवतो एकदम गोळा जंगल फेक बघा, निसर्ग गोळा कसं फेकचा ना आपला आहे. गोळा फेकचा आता तयारी. हा स्पोर्ट आहे गोळा फेकचा. आम्ही लगेच त्याला रेडी करणार आहे पूर्ण. आता पिच कर राहू पिच करा चांगले जेसीबी वगैरे चांगले तिथे. मोठ्या व्हायचं. जेसीबी वाला सांगितलं त्याला बोललो एवढं साईडचं साफ करून घे. एकदा जेसीबीने साफ केलं की मग आम्ही आमच्या पद्धतीने करा बरे. हो आणि मोठा काम जेसीबीच आहे. जेसीबीचं असतं ते तेव्हा आपले समाजवालेच देतात मैत्री वगैरे. तर मित्रांनो आता चालू मी फ्रेश आणि आता मी चाललो कल्याणला फिश घ्यायला. खायचे फिश घ्यायला ना चालू आहे. फिश टँकमध्ये फिश घ्यायला चालू आहे. आणि आपल्यासोबत गणेश पण आहे. त्या बाईची क्लास सुटेल 11:30 वाजता. मग त्याला घेऊ आणि तसं आपण जाऊया. चला तर उशीर पण झाला आहे. त्यांचा टाईम झाला आहे. आणि तसे ब्लॉग मित्रांनो कंटिन्यू राहा. मग सर्व फिश दाखवतो फिश टँकमधले मी. तसे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बाबा गण्या मित्रांनो गणाचे नवीन मित्र आले. ते मांजरं बघते तुझ्याकडे कशी आहे. मांजर बघते बघ कशी. गणेशचा पुन्हा मित्र भेटलाय हॅमस्टर. भाई पडला तो खाली. ए भाई चांगलं आहे ना. फक्त जपाव आहे त्याला. हॅमस्टर अजून एक हॅमस्टर याच्या आतमध्ये कुठे गेला. हा बघा हा बघा. आणि मित्रांनो मी शार्क फिश घेतोय बघा ही वाली. मी या फिश घेतोय. ब्लॅक घेतो आणि व्हाईट एक घेतोय. ही घेऊ समजत नाही मला वाटतं हीच घेऊ. काय माहिती विचार ना झाला कितीला हॅमस्टर त्या घेतो फिश. पहिला पेट आवडतात पण त्याला सध्या पॉकेट मनी कमी आहे त्यामुळे नाही घेतले. काय रे बोला आवडतला तुला कॅट घ्यायचा आहे की काय घ्यायचं तुला असं वाटायला लागलं. कौन है ये लोग कहाँ से आते हैं एवढा पोरा बेकार आहे ह्यो. तर जस्ट आता घरी आलो मी आणि फिश घेतले. फिशच्या दुकानात पहिले शिरलो. एवढा घाण वास मारत होता ना. आणि त्याची कातमध्ये कॅट असतात डॉग असतात ना ते घाण करतात ते. सगळा तो वास पुरा घुमता दुकानामध्ये. आणि तो दुकान जस्ट उघडला होता आणि आम्ही गेलो. एवढा बेकार वास आला. बोललो पटकन फिश घेतो निघतो इथून. फिश घेतली आणि आता आलो आहे. आणि संध्याकाळी वॉकला पण जायचं आता. संध्याकाळी 5:30-5ला जाईल काहीतरी वॉकला. टाईम अजून तो पण थोडा जरा आराम करू. संध्याकाळी भेटूया. चला तर तशा ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. संध्याकाळी भेटूया आपण. A few moments later. तर मित्रांनो आता आला मी इव्हिनिंग वॉकला. 5:30 वाजले. काय एवढं ऊन आहे. अरे मे महिन्यात चालू असं वाटतं आता आम्हाला. खरं गरमी जाम आहे यार. आणि भाईची पिशवी घेतली हातामध्ये पक्ष्यांना खायला. पक्ष्यांचा नाश्ता. तलाव आहे आपला मोठा इथं. मत्स्यपालन केलं. बिझनेस पण करतो आम्ही. कोणला पहिले तो पण पुढे राऊंड मारून जरा. पुढे आपला तलाव आहे. माईक नाही लावून जरा जोरात बोलायला लागला आपल्याला का. हो माईक घरी विसरलोय मी. किरण ग्राउंडवर एवढं कोण नाही. संडेची गर्दी असते ग्राउंडवरती. संडेला सुट्ट्याच ना सर्वांना. चला तर मस्त की ना तर 1-2 किलोमीटर चालून घेऊ जरा फ्रेश हो सकाळ. तर मित्रांनो आम्ही आता आलो धबक्यावरती आणि माशांना खाऊ टाकायला. भरपूर मोठे मासे आहेत तलावरती हा का. दिसतो छोटा पण मासे मोठे राहत मध्ये. धबका दे भाई तो धबका आहे हो. मासे जाम मोठे आतमध्ये. और अंकल क्या बोलते क्या ठीक है हवा खाने आहे अंकल. मैं रोज ही आता है टाइम. आम्ही आलो लगेच. अशा ठिकाणी तुम्ही देवाचे हार फुल काही टाकू नका. कारण की हे सगळं म्हणजे घाण पाणी असतं आहे. आणि आपण देवाची पूजा वगैरे करतो तर त्याचा फायदा नाही होत. तर त्यांना माशांसाठी काही ना काही जे खाण्याचे तुमच्याकडे पदार्थ असतील ते टाकत जावा. म्हणजे हार फूल काय असतात देवाचे ते नका टाकू. हे असा डबका म्हणून म्हणजे ही नदी नाही आहे. हा डबका आहे. घाण पाणी असतं यामध्ये. त्यांना काल आम्ही ड्राय फ्रूट टाकले.
काल ड्रायफ्रूट टाकले का? काल त्यांना खजूर टाकलं आम्ही आता मासे बघा कसे येतील बघा आता. आणि ही जी पिशवी आहे ना, ही पिशवी त्यामध्ये नाही टाकायची. अशा पाण्यामध्ये या पिशव्या, प्लॅस्टिक पिशव्या नाही टाकायच्या. कारण की हे बंदी घातली सरकारने, यामुळे खूप प्रॉब्लेम होतात आपल्या भारतामध्ये. प्लास्टिक बंदी. आणि याचा वापर टाळा शक्यतोवर जास्तीत जास्त. मासे कसं खायला आलं का? समोर ना बोरा शेत आहे ना, बोरांची शेतं पण आहे आपली. कचरा केलं रे सगळ्यांनी. काय जरा बाकी झाला असं कचरा. प्लॅस्टिकच्या बाटल्या बिटल्या. आणि प्लीज कचरा करू बघा, एवढा कचरा केलेला आहे इथं रोडच्या बाजूला. मी येता संध्याकाळी थंडा बिंडा पिता पण डब्या टाका कचऱ्याच्या. नाही तर घरात पिशवी काढता येताना पिशवी, प्लॅस्टिक पिशवी घेऊन या, पिशवी टाका आणि कचरा घेऊन जा. पण प्लीज कचरा करू नका परिसरामध्ये. इथं स्टारबक वगैरे पितात, हा ना, तिकडच कचरा टाकायला. तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला येता इकडं, सगळ्या सोबत येताना पिशवी घेऊन जा. इथंच घाण करता इकडे जाता, मग याला काय अर्थ आहे? इथे खराब होत आहे आपलं, हे लक्ष असू दे सर्वांचं. एवढं छान मुली आहे आपला. आपल्या एरियाचे जे आपण नाही घेणार तर कोण घेणार आहे? घेणार मग. बोरं बिरं खायचे असेल तर सांगा कधी, पण बोराची झाडं पण नाही आपली. हा तिथं समोर ए चिंच नाही ना, चिंता नाही का, बोर आहे. वर झाड कुठं आपलं पुढे आहे ना, तो एक तिथं आहे, पुढं 2-3 आहे. आमच्याकडे सगळं भेटतं, चिंच बोर सगळं सगळं भेटतं. आपल्या शेतावर. सगळं शेतावरती सगळं अवेलेबल आहे आमच्या शेतावरती. आपण डॉल्फिन थोड्या टायमात 8-9 किलोची कोपऱ्यात असेल 8-9 किलो. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. जेव्हा पण इकडे जेव्हा फोटोशूट चालू असतं इकडे यार, हो नेपच्यूनला नुसतं फोटोशूट करता. इथं स्वच्छता पण बघा जरा. हो, बड्डे करतात. इथं कासव पण खूप आहे, पण इंडियन प्रजातीचे आहे, त्यामुळे आम्ही कोणाला इथून पकडून देत नाही. कारण त्याच्या गव्हर्नमेंटने आपली, कारण आपल्या देशाची ते हे आहे, काय बोलतो, प्राणी आहे, भूचल प्राणी आहे, त्यांना त्रास होता कामा नाही. ते विकणार वगैरे आपण सामान्य घरात आहे. त्यांना कसं स्वातंत्र्य पाहिजे त्यांना स्वातंत्र्य त्यांच्या जंगलातच भेटतं, आपल्या घरात नाही भेटत. हा ना, त्यामुळे कोणी पकडू नका, भेटला तर परत सोडून द्या. वन विभाग. तर मित्रांनो, जस्ट आता घरी मी, आणि तुम्हाला जर का आजचा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चालता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.